Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. इथे आपण आज आरती देखील महाआरतीचा मान घेतो. काय सांगतो? सर्वात पहिल्यांदा सगळ्यांनी माझ्या बरोबर बोला, गणपती बाप्पा मोरया. फारच बरं वाटलं की इथे मला बोलवलं. आरतीच्या वेळेला पोचले, आरती केली. गणपती बाप्पाची आरती करायचं म्हणजे सौभाग्यच म्हणा. तर त्यांचा आशीर्वाद वर्षभर डोक्यावरती राहावा, सर्व परिवारावरती राहावा हीच इच्छा आहे. आणखीन माझ्याकडनं तुम्हा सर्वांना या वेळेला शुभेच्छा. आणि आता सगळे फेस्टिवल सुरू होणार आहेत. म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर मग त्याच्यानंतर नवरात्र, त्याच्यानंतर दिवाळी, तर सगळ्या फेस्टिवलसाठी फार फार शुभेच्छा माझ्याकडनं सर्वांना. गणेश उत्सवाची काय आठवण सांगू शकाल? लहानपासून मी सांगलीला जात, तर तिथल्या मंदिराचं तर वैभव वेगळंच आहे मला. आणखीन लहानपासनं आता लग्न होईपर्यंत दरवर्षी आम्ही तिथे जायचो. आणखीन फार फार सुरेख होतं तिथलं गणपतीचं फेस्टिवल होतं. 5 दिवस आम्ही गणपती ठेवायचा. आणखीन 5व्या दिवशी विसर्जन करायचं. पण आता मी आठवते तर वाटतं की तिथे पळून जावं म्हणून. आगामी पुढच्या काही काळामध्ये चित्रपटामध्ये कधी कमबॅक होईल? हो, आहे ना. शिवाजी राजांच्या वरती फिल्म होती आहे. रितेश देशमुख त्याचे निर्देशक आहेत. त्यांच्या बरोबर हे चित्रपट होत आहे. तर पुढच्या वर्षी आय थिंक अर्ली नेक्स्ट इयर ह्याची रिलीज होईल. ऐकायला नाही येतो, जरा जोराने मोठ्याने बोला. इच्छा असून काय होत आहे? सब्जेक्ट पण तसा असायला पाहिजे ना. पुनीत पाटण यांनी डीजे मुक्त गणेश उत्सवाची त्यांनी या वैभवानी आरती केली. आणखीन मी इथे येताना पाहत होते की पूर्ण शहर त्यांनी असं सजवून टाकलं आहे. सगळीकडे गणपती उत्सवाचा वैभव दिसतोय. तर फार चांगलं वाटलं. आणखीन त्यांना पण फार फार शुभेच्छा की हे वर्षानुवर्ष असंच राहावं. नक्की.